आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून सकाळी थोडा वेळ स्वामींसमोर बसले. खरं सांगायचं तर पूजा करण्यापेक्षा तो शांत बसण्याचा क्षण मला जास्त आवडला. घरात सगळे आपापल्या कामात असतात, पण देवासमोर बसलं की वेळ जणू थोडा थांबतो. आज स्वामींना स्नान घालताना मन अगदी निवांत झालं. रोजच्या आयुष्यात किती धावपळ असते ना, काम, जबाबदाऱ्या, विचार, पण असे काही क्षण असतात जे आपल्याला थोडंसं थांबायला शिकवतात. मला आज तसंच वाटलं. पंचामृत अर्पण करताना मी स्वामींचं नाव घेत होते. दूध, दही, मध, तूप आणि साखर अर्पण करताना मनात एकच भावना होती, कृतज्ञता. आजवर जे काही चांगलं मिळालं त्या सगळ्यांसाठी मनापासून धन्यवाद म्हणावंसं वाटलं. कुंकू लावताना मी स्वामींकडे एवढीच प्रार्थना केली की तुमचा आशीर्वाद कायम असाच आमच्यावर राहू द्या. हार घालताना फुलांचा सुगंध घरभर पसरला आणि वातावरण आणखीन प्रसन्न झालं. त्या क्षणी खरंच खूप छान वाटत होतं. अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता आणि मी काही क्षण फक्त शांत बसून स्वामीकडे पाहत होते. दिवा लावल्यावर एक वेगळीच ऊब आली. त्या छोट्याशा प्रकाशाकडे पाहताना मला नेहमी वाटतं, जीवनात कितीही अंधार असला तरी एक छोटासा दिवा पुरेसा असतो. प्रसाद ठेवताना मी काही मोठी इच्छा केली नाही. फक्त एवढंच म्हटलं की घरात प्रेम राहू दे, सगळे निरोगी राहू दे आणि मनाला शांत राहू दे. कारण मन शांत असेल ना तर बाकी सगळं हळूहळू सुरळीत होतं. गुरुपौर्णिमेचा दिवस मला नेहमी आठवण करून देतो की आपल्या आयुष्यात मार्ग दाखवणारी एक अदृश्य शक्ती असते. आपण कधी गोंधळतो, कधी थकतो, पण कुठेतरी आतून उभं राहायला बळ मिळतं. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.